मनुष्य स्वतःच स्वतःच्या रागाचा आणि क्रोधाचा शिकार बनतो. वा मूर्ख, दिसत नाही मी काय करते? अरे इतकी काय चिडतीये? काय वाचते? माहिती तरी का भगवद्गीता काय असतं? नाही, तूच वाच. बरं ऐक, फक्त फळ मिळण्यासाठी केलेले कर्म अपेक्षा आणि दुःख वाढवतात. फळ? कुठलं फळ? मँगो? अरे ते फळ नाही. सपोज तुला ड्रॉइंग खूप आवडतं ना, खूप. मग आता जर तुमच्या स्कूलमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली तर तू काय विचार करते? हेच की मी खूप मजा करेन, मी खूप भारी ड्रॉइंग काढेन आणि मी माझे फेवरेट कलर्स मिक्स करेन. आणि अरे मला जिंकून दाखवायचंय असं नाही वाटत? जिंकली तर भारीच. आणि नाही जिंकली तर? नाही जिंकली तर नाही जिंकली, त्यात काय एवढं? सॅड नाही वाटत? नाही तर. अच्छा बरं थांब, दुसरं एक्झाम्पल घेऊ. आता जसं तू खूप अभ्यास केला फायनल एक्झाम साठी आणि एक्झाम दिली, मग रिझल्टची भीती वाटत राहते ना? मी तर एक्झाम समजत सगळं देवावर सोडून देते आणि मस्त वेकेशन एन्जॉय करते. एक मिनिट, हेच सगळं तर मी वाचलं होतं भगवद्गीतामध्ये. हेच की मी खूप मजा करेन. हे पार्थ, कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. जिंकली तर भारीच, नाही जिंकली तर नाही जिंकली. सुख येवो किंवा दुःख, मन स्थिर ठेवणं खरी बुद्धिमत्ता आहे. मी तर एक्झाम समजत सगळं देवावर सोडून देते. पार्थ, सर्व शंका सोडून माझ्या शरणात या आणि निश्चिंत रहा. किती विचित्र आहे ना, आपण भगवद्गीता वाचून सुद्धा त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळत नाही आणि लहान मुलं न वाचता सुद्धा भगवद्गीता खऱ्या अर्थाने जगतात.